संकल्प आज मांडला गेलेला आहे. विरोधकांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही याकरता उत्तराची प्रत काढण्यात आलेली आहे का? नाही. मुळामध्ये आपल्याकडे अद्यावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या अन्वय कलम 66 ब याला आपण चर्चा घडते. 66 ब ही आमच्या अंकित प्रभूंनी ज्या मुलुंडमध्ये पश्चिम येथे लाल बहादूर शास्त्री मार्गावर जो मेट्रोचा जो हादसा घडला किंवा अपघात घडला आणि त्या स्लॅब कोसळला, त्या मेट्रोच्या कोसळलेल्या स्लॅबमुळे त्या दोघांचा एकाचा जागच्या जागी जीव गेला आणि आजही 2 हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल कंडिशन मध्ये आहेत. आम्हाला या माध्यमातून मेट्रो काय करते, अख्ख्या मुंबईचं मेट्रोनी कशी जाळी तोडली आहे, मेट्रो या संपूर्ण जे आज मुंबई धुलीमय झाली आहे त्याचा पहिला भाग हा मेट्रो आहे. कुठलंही मेट्रोनी काम जे केलंय आपण पाहिलं असेल, ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये वडाळ्यामध्ये मेट्रो अडकून पडली, मेट्रोमध्ये असलेले जे आतमध्ये बसलेल्या लोकांना बाहेर येता येईना आणि आतमध्ये सफोकेशन व्हायला लागलं, कारण इलेक्ट्रिक सप्लाय त्यांचा संपला, मिळाला नाही. त्याचप्रमाणे वरळीला ज्या मेट्रोच्या टनलमध्ये पाणी भरलं आणि पाणी भरल्यानंतर मेट्रो पाठी जाईना आणि पाठी जातच नाही, पुढे झाली पाहिजे, पण तिथल्याही नागरिकांना आतमध्ये बसलेल्या पॅसेंजरना सफोकेशन म्हणजे अगदी मरण यातना काय असतात त्या तिथे त्यांनी भोगल्या. आम्हाला मेट्रो MMRDAच्या अंतर्गत येते. मेट्रोला युडीच्या माध्यमातून काम चालतं. आम्हाला हाच प्रश्न विचारायचा होता की मेट्रोवर नेमकी देखरेख कोणाची आहे. मेट्रोच्या जे HOD आहेत ते काय काम करतात, काय लोकांचा जीव तुम्ही एवढा पणाला लावताय. आणि हे बोलण्यासाठी महापौरांनी 66 वर अर्ध्या तास ते किती तास चर्चा घडू शकते, त्या स्वतःहून बोलल्या की अर्धा तास मी चर्चा घडवते. अंकित प्रभूंनी बरोबर 7 मिनिटं त्यांनी त्याचा विषय मांडला. मग अर्ध्या तासामध्ये 7 मिनिटं गेली तर बाकीच्या गटनेत्यांना तरी बोलायला द्यायला पाहिजे होतं. ही जर अशी चर्चा होणं गरजेचं होतं, पण चर्चा न घडवता हुकुमशाही चालली आहे याचा आम्ही निषेध केला.